रमेश आणि सीमा या दिवसात खूप खुश आहेत. का असणार नाहीत? त्यांचा लाडका मुलगा गुड्डू दिवसेंदिवस मोठा होत आहे. आपल्या निरागसतेबरोबर बालपणातील खोडकर हरकतींनी घरात कशी आनंदाची लहर घेऊन आला आहे गुड्डू. 3 वर्षांचा गुड्डू खरंच खूप गोड आहे. शक्ती अम्मा आज जेव्हा त्यांच्या घरी आल्या तेव्हा गुड्डूचा सुंदर असा हसरा चेहरा पाहून त्यांनाही खूप आनंद झाला. खरोखरच खूपच गोड आहे गुड्डू. बस तुमचा आशीर्वाद आहे शक्ती अम्मा. अम्मा, बस एवढा आशीर्वाद द्या की गुड्डू मोठा होण्याच्या बरोबर निरोगी आणि अभ्यासात खेळात सुद्धा चांगला होऊ दे. अरे, माझा आशीर्वाद तर नेहमीच याच्या बरोबर आहे, पण याचे आरोग्य आणि बुद्धीच्या विकासासाठी तुम्हाला सुद्धा काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. अम्मा, आम्ही तर याचे खाणं पिणं आणि आरोग्याची पूर्ण काळजी घेत आहोत. मग तर खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्हा लोकांना आयर्न आणि प्रोटीनबद्दल माहिती आहे ना? माहिती तर आहे की दोन्ही तत्व खूप आवश्यक आहेत, पण वाटतंय आणखीन थोडी माहिती मिळाली तर चांगले होईल. बरोबर म्हणते सीमा. शेवटी माहिती जितकी जास्त असेल तितकी चांगलीच आहे. काय अम्मा? एकदम बरोबर. खरं तर असे विचार असणाऱ्यांनाच जागरूक म्हटलं जातं. जिथे गोष्ट आहे माहितीची, ANM ताई येतच असेल. त्यांच्याकडूनच जाणून घ्या सगळ्या गोष्टी. ANM ताई येते आहे? हो, मी त्यांना सरिताच्या घरी जाताना पाहिले आहे. जेव्हा त्यांना समजलं मी इथे येते आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथले काम संपवून त्या सरळ इकडेच येतील. सीमा, रमेश, शक्ती अम्मा, काय चाललंय? घ्या, ANM ताई आल्याच. आत या ANM ताई. कशी आहेस सीमा? कसा आहेस रमेश? ठीक आम्ही आहोत ठीक आहोत ताई. अरे, तुमच्याबद्दलच बोलत होतो आम्ही. असं? कशाबाबत बोलत होता तुम्ही? खरं तर मी यांना आयर्न आणि प्रोटीनच्या बद्दल सांगत होते. आता तुम्ही आला आहात तर जरा आणखीन सविस्तर सांगा. ओ, अशी गोष्ट आहे. बघा सीमा आणि रमेश, तुम्हाला तर हे माहिती असेलच की आयरन आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीराचा योग्य विकास होऊ शकत नाही. आयरन शरीराला मजबूत बनवण्यासाठी आणि रक्ताची कमतरता दूर करण्यात मदत करते, तर प्रोटीन शरीराला ताकद देण्याबरोबरच मांसपेशी तयार करण्यात मदत करते. हो ताई, पण आयर्न आणि प्रोटीन मिळवण्यासाठी काय खावं, कसं खावं? आणि ही तत्व मुलांच्या बरोबरच मोठ्यांसाठी सुद्धा आवश्यक आहेत ना? एकदम बरोबर. आयरन आणि प्रोटीन फक्त मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा खूप आवश्यक आहे. आधी बोलूया आयरनबद्दल, ठीक? शरीरात आयरन योग्य प्रमाणात राहण्यासाठी आवश्यक आहे की खाण्यापिण्यात आयरन असणारे खाद्यपदार्थ योग्य प्रमाणात असावेत. अरे वा, ते कोणते कोणते खाद्यपदार्थ आहेत ताई? अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थातून आपल्याला आयरन मिळते, खास करून शेंगा जसे उडीद डाळ किंवा हरभरा, राजमा, चवळी, मूग इत्यादी. हिरव्या पालेभाज्या जसे पालक, मेथीची पाने, राजगिरा पालेभाजी, सरसो, सुकामेवा आणि बिया जसे भोपळ्याच्या बिया, तीळ, बदाम, पूर्णधान्य म्हणजे होल ग्रेन्स जसे बथुआ म्हणजे किनुआ, राजगिरा म्हणजे अमरांथ आणि बाजरी म्हणजे मिलेट इत्यादी. सुकलेली फळे जसे किशमिश, जर्दाळू म्हणजे ॲप्रिकॉट आणि खजूर. या सर्व खाद्यपदार्थात जास्त प्रमाणात आयरन मिळते. जुन्या काळापासून लोखंडाच्या भांड्यामध्ये अन्न शिजवण्याची पद्धत आहे. त्याचा सुद्धा शरीरात आयर्नच्या पूर्ततेवर खूप प्रभाव पडतो, हो ना? ही तर तुम्ही खूपच महत्वाची गोष्ट सांगितली शक्ती अम्मा. सीमा, ही गोष्ट लक्षात ठेवा. आमच्या पूर्वजांना सुद्धा आयर्नच्या महत्वाबद्दल माहिती होते. होय, आणखीन एक गोष्ट. आयरन असलेल्या खाद्यपदार्थांमधून शरीराला आवश्यक आयरन काढण्यात शरीराला मदत करणारे सुद्धा काही खाद्यपदार्थ असतात. अरे, असं पण असतं का? हो सीमा, आयरन असणाऱ्या खाद्यपदार्थांबरोबरच जर व्हिटॅमिन सी असणारे खाद्यपदार्थ भोजनात खाल्ले तर शरीराला त्या खाद्यपदार्थांमधून आयरन काढणे सोपे होते. आता व्हिटॅमिन सी असणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत तुम्हाला माहितीच असेल, हो ना? होय अम्मा, व्हिटॅमिन सी असणारे खाद्यपदार्थ जसे आंबट फळे, टोमॅटो, ढोबळी मिरची इत्यादी. आणि आवळा सुद्धा. एकदम बरोबर.
अच्छा, याच्याबरोबरच आणखीन काही आयरन असणारे खाद्यपदार्थ आहेत, जसे गूळ, मोड आलेले हरभरे व डाळ आणि आंबवलेले खाद्यपदार्थ, म्हणजे जे आंबवण्याची प्रक्रिया ते खायचा सोडा किंवा यीस्ट सारख्या पदार्थांच्या उपयोगाने केली जाते. किण्वन खाद्यपदार्थ उदाहरणार्थ डोसा, इडली, उत्तपम इत्यादी. आणि जर शरीरात आयर्नची कमतरता झाली तर? आयरनची कमतरता होऊ नये म्हणून वाचण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांच्या मदतीने आयरनची तपासणी करून घेतली पाहिजे आणि आवश्यकता वाटली तर आयरन आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेणे खूप जरुरी आहे. अच्छा, ही तर झाली आयरनची गोष्ट. आता बोलूया प्रोटीनबद्दल. प्रोटीन जे शरीरातील मांसपेशी तयार करणे आणि ताकदीसाठी आवश्यक असते, त्यासाठी आपल्याला मांस, मासे आणि अंडी यासारख्या मांसाहारी भोजनाबरोबर शाकाहारी भोजनात डाळी, सुकामेवा, दूध आणि दुधाने बनलेले खाद्यपदार्थ जसे दही, पनीर इत्यादीचा उपयोग केला पाहिजे. ताई, खूप सगळे लोक असे म्हणतात की शाकाहारी लोकांना प्रोटीन योग्य पद्धतीने नाही मिळत. एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप जरुरी आहे. आपल्या देशात खूप सगळे लोक शाकाहारी आहेत, हो ना? शाकाहारी लोकांना आपल्या खाण्यापिण्यामध्ये प्रोटीन असण्याकडे खास लक्ष ठेवावे लागते. जरुरी नाहीये की शाकाहारी लोकांना प्रोटीन ठीकपणे मिळत नसेल, पण मांसाहारी भोजनात प्रोटीनचे प्रमाण जेवढे असते, शाकाहारी भोजनात ते तेवढे नसते. पण याचा अर्थ हा सुद्धा नाही की शाकाहारी लोक कुपोषणाचे शिकार होतील किंवा त्यांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता होईल. बस या गोष्टीकडे लक्ष ठेवणे जरुरी आहे की प्रोटीनयुक्त शाकाहारी तत्वांचा खाण्यात भरपूर उपयोग करावा. शाकाहारी खाद्यपदार्थांमध्ये सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 40% प्रोटीनचे प्रमाण असते. प्रोटीन सुद्धा मुलांबरोबरच मोठ्यांसाठी खूप आवश्यक आहे. लक्षात ठेवा, आयरन आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीराचा ना विकास योग्य प्रकारे होतो, नाही शरीराला ऊर्जा मिळते. आयरन आणि प्रोटीन अनिमियापासून सुद्धा बचाव करतात आणि हे फक्त मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा तितकेच जरुरी आहे. लक्षात आलं ताई. आयर्न आणि प्रोटीनच्या कमतरतेपासून वाचण्यासाठी संतुलित आहारावर लक्ष द्यावे लागेल. अरे वा, एकदम बरोबर सीमा. अरे वा, सीमा तर खूपच हुशार झाली आहे. लक्षात ठेवा, आयरन आणि प्रोटीनचा मेंदू आणि शरीराच्या विकासावर खूप जास्त प्रभाव आहे. मेंदू आणि शरीर जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन्ही खूप आवश्यक आहेत. म्हणजे की असे म्हणू शकतो, यशाची किल्ली आयर्न आणि प्रोटीनच्या बरोबर.